नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्स मध्ये. आज आपण सी प्रोग्रामिंग मधील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, कॉन्स्टंट्स. सो कॉन्स्टंट्स कशाला म्हणायचं? जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कॉन्स्टंट म्हणजे अशी गोष्ट ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणू शकतो. ऍक्च्युली इक्वेशन मध्ये दोन टर्म्स आपण आतापर्यंत आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा ऐकले असतील. दॅट इज कॉन्स्टंट अँड सेकंड वन इज द व्हेरिएबल. सो व्हेरिएबल म्हणजे काय? याच्या नावामध्येच व्हॅरी, जो बदलत असतो, त्याला जो नेहमी चेंज होत असतो त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आणि कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलू शकत नाही. उदाहरणार्थ जसं की पायची व्हॅल्यू आपण नेहमी 3.14 घेतो, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. बट एखादा व्हेरिएबल असेल, सपोज नंबर ऑफ बॉयज इन द क्लासरूम इज एक्स इज 20, तर आता एक्स काय झाला? व्हेरिएबल झाला. आज जर क्लासरूम मध्ये 20 नंबर ऑफ बॉयज असतील तर उद्या व्हॅल्यू मे बी चेंज होऊ शकते, किंवा दुसरी डिव्हिजन जर बघितली तुम्ही तर त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू बदलू शकते. तर ज्याची व्हॅल्यू बदलू शकते त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ज्याची व्हॅल्यू बदलत नाही, नेहमी कॉन्स्टंट असते, त्याला आपण, किंवा फिक्स असते, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. सो प्रोग्रामिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपण सी प्रोग्रामिंग बघत आहोत, त्यामध्ये कॉन्स्टंट म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओमध्ये. So constant refers to a fixed value that does not change during program execution. प्रोग्रामिंग मध्ये कॉन्स्टंट्स म्हणजे काय? की अशी व्हॅल्यू जी प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या वेळेस बदलत नाही. ओके, तर कॉन्स्टंट्स किती प्रकारचे असतात? तर ब्रॉडली कॉन्स्टंट्स दोन टाइप मध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. वन असतो तुमचा न्यूमरिक कॉन्स्टंट अँड सेकंड वन इज द कॅरेक्टर कॉन्स्टंट. सो परत न्यूमरिक कॉन्स्टंट मध्ये दोन प्रकारचे कॉन्स्टंट, एक तुमचं इंटिजर कॉन्स्टंट आणि दुसरं तुमचं रिअल कॉन्स्टंट. कॅरेक्टर मध्ये सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. सो इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे काय? की एनी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू विदाउट डेसिमल पॉइंट, त्याला आपण इंटिजर कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे कोणतीही एखादी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू विदाउट फ्रॅक्शन, विदाउट एक्सपोनेन्शियल फॉर्म, विदाउट डेसिमल. ओके, पूर्ण नंबर, होल नंबर. ओके, कोणताही एखादा होल नंबर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चालेल. रिअल म्हणजे काय? की अशी व्हॅल्यू विथ डेसिमल पॉइंट, विथ फ्रॅक्शन, विथ एक्सपोनेन्शियल. इथे बघा एक्झाम्पल 7.5, 10.99, -10.99, ह्या सगळ्या झाल्या रिअल कॉन्स्टंट. सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट इज व्हॉट? जे सिंगल कोटेशन मध्ये लिहिल्या जातात. हा अपॉस्ट्रोफी मार्क आपल्याला माहिती आहे, सिंगल कोटेशन आपण म्हणतो. सिंगल कोटेशन मध्ये जर एखादं कॅरेक्टर आपण लिहिलं तर ते काय बनतं? सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट बनतं. स्ट्रिंग म्हणजे काय? की स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणजे, स्ट्रिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्ट्रिंग या शब्दाचा अर्थ आपण घेतो की माळ, एखादा सिरीज ऑफ कॅरेक्टर एक्स वाय झेड असे जर तीन कॅरेक्टर मी एकत्र केले तर ते जनरली आपण डबल कोटेशन मध्ये लिहितो. तर चला याला आणखी डिटेल मध्ये बघूया आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा टॉपिक कसा राईट डाऊन करायचा ते सुद्धा आपण बघूया. तर आपण सगळ्यात अगोदर काय बघितले की कॉन्स्टंटची डेफिनेशन. कॉन्स्टंट म्हणजे काय? फिक्स्ड व्हॅल्यू that does not change during the program execution. There are two types of constant, numeric constant and character constant. Out of that, numeric constant is again classified into integer constant and real constant. हे त्याचे examples आहेत. Okay, and character constant is divided into single character and string constant. नाव आता वन बाय वन आपण हा टाइप जो आहे तो आणखी डिटेल मध्ये एक्सप्लेन करूया. की इंटिजर कॉन्स्टंट जसं आपण बघितलं की a sequence of digit without a decimal point. Okay, without decimal point or without exponential part is called as integer constant. जसे की -5, -10, -17, +43. These are the integer constant without decimal point. So याचे काही रूल्स आहेत. इंटिजर कॉन्स्टंट जर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला काहीतरी रूल्स त्याचे फॉलो करावे लागतात. सो रूल नंबर 1 काय? मस्ट हॅव ऍटलीस्ट वन डिजिट विदाउट डेसिमल पॉइंट. ओके, त्यानंतर कॉमाज अँड ब्लँक स्पेसेस आर नॉट अलाउड इन द डिजिट्स. म्हणजे काय? लेट्स आपण आपले जे जनरल लँग्वेज इंग्लिश लँग्वेज त्याच्यामध्ये जर आपल्याला सपोज 7 लाख लिहायचे असेल तर आपण काय लिहितो? 700 कॉमा, याच्यामध्ये कॉमा देत असतो झिरोज मध्ये किंवा डिजिट्स मध्ये. तर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हे कॉमाज अलाउड नाहीत. 7 लाख आपल्याला कसे लिहावे लागतील? पूर्ण झिरोज लिहावे लागतील, त्याच्यामध्ये कॉमा चालणार नाही, स्पेस चालणार नाही. इंटिजर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह साईन. जर एखादा नंबर असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो, त्याला जर तुम्ही काही साईन दिली नाही तर बाय डिफॉल्ट आपण त्याचा पॉझिटिव्ह नंबर घेत असतो. आणि जर निगेटिव्ह लिहायचं असेल तर तुम्हाला मायनस साईन देणं कंपल्सरी आहे. ओके, सो या गोष्टी, या रूल्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.
तर चला रूल्स आपण बघत होतो. सो देअर आर थ्री रिप्रेझेंटेशन ऑर नोटेशन ऑफ कॉन्स्टंट इंटिजर. सो डेसिमल इंटिजर कॉन्स्टंट, ऑक्टल इंटिजर कॉन्स्टंट अँड हेक्साडेसिमल इंटिजर कॉन्स्टंट, हे तीन प्रकारचे रिप्रेझेंटेशन आहेत एखादा आपल्याला कॉन्स्टंट इंटिजर दाखवायचं असेल तर डेसिमल इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे काय, बेस 10 contain any combination of digit from 0 to 9. Example 749, 347, etc. Octal integer constant म्हणजे काय, contained any combination of digit from 0 to 7. आता ऑक्टल इंटिजर कॉन्स्टंट कसा ओळखायचा, त्याचा लिडिंग एलिमेंट नेहमी हा 0 असतो, 0 इन द नंबर. एक्झाम्पल 0347, जर 0 ने दाखवलं तर ऑक्टल इंटिजर कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये आहे. हेक्साडेसिमल इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे काय, बेस 16 ज्याच्यामध्ये 16 डिजिट्स अलाउड असेल, कंटेन एनी कॉम्बिनेशन ऑफ डिजिट फ्रॉम 0 टू 9. आणि वरचे जे आहे 10 ते 15 त्याला आपण लेटर्सने डिनोट करतो, ए बी सी डी ई एफ लेट्स. आणि याची इट इज डिफाइंड बाय लिडिंग नेहमी 0x ने किंवा OX ने याची सुरुवात होत असते. ओके, OX 747 असा जर नंबर असेल तर हा कोणता टाईपचा नंबर आहे, ते हेक्साडेसिमल इंटिजर कॉन्स्टंट. अशा प्रकारे तुम्ही त्याला ओळखू शकता. Octal and hexadecimal integer constants are used in the machine low level language programming. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपला टाइप होता रिअल कॉन्स्टंट, और त्याला फ्लोटिंग कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो. रिअल कॉन्स्टंट म्हणजे काय, की जर एखादा जो डिजिट आहे तो किंवा एखादा तुमचा नंबर आहे तो डेसिमल मध्ये पॉइंट मध्ये असेल, लेट से 7.45, हा काय पॉइंट वाला नंबर, त्याला आपण काय म्हणतो, रिअल कॉन्स्टंट म्हणतो. आता त्याच्यामध्ये जो हा फर्स्ट पार्ट असतो याला आपण म्हणतो होल नंबर. होल नंबर हा पॉइंटला आपण म्हणतो डेसिमल पॉइंट, आणि ह्या नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण फ्रॅक्शन पार्ट म्हणतो. बघा इथे दिलेला आहे होल नंबर, डेसिमल पॉइंट आणि फ्रॅक्शन पॉइंट. सो अगेन रिअल कॉन्स्टंटचे दोन प्रकार आहेत, फ्रॅक्शनल फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे आता जो आपण लिहिलाय तो 7.4 वगैरे. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे 10 टू द पॉवर वाला फॉर्म, 10 टू द पॉवर -4. एक्सपोनेंट लिहितो आपण त्याचा, मॅन्टिसा और एक्सपोनेंट जेव्हा आपण लिहितो लाईक दिस 7e3, आपण याला काय लिहितो 7 इंटू 10 टू पॉवर 3. सो या फॉर्मला आपण रिअल कॉन्स्टंट म्हणतो. सो एक्सपोनेन्शियल फॉर्म कधी सुटेबल असतो रे, जेव्हा व्हेरी स्मॉल और व्हेरी लार्ज नंबर असेल, लाईक 1 0 5 6 जर 0 असतील, असे लिहिणं अवघड असतं, त्यावेळेस आपण काय लिहित असतो, जनरली एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, इट कंटेन्स सिंगल कॅरेक्टर इनक्लोज इन सिंगल कोटेशन मार्क. ओके, सिंगल कॅरेक्टर आणि सिंगल कोटेशन मार्क मध्ये असेल तर त्याला सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणायचं. प्रत्येक कॅरेक्टर कॉन्स्टंटला एक ASCII कोड असतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ASCII कोड काय असतो, कसा आपण अलॉट केलेला असतो हे बघितलेलं असतं. ASCII स्टँड फॉर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. जसं की कॅपिटल ए चा ASCII कोड आपल्याला माहिती आहे 65. आपण जरी कीबोर्ड वरनं ए प्रेस केलं तर ऍक्च्युअली याचा कोड किती आहे, 65 प्रेस होत असतं आणि ते स्टोअर होत असतं कम्प्युटर मेमरी मध्ये. तर प्रत्येक लेटरला सुद्धा एक कोड असतो, कारण कम्प्युटरला फक्त नंबर्स कळतात. त्यानंतर स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय, की जर डबल कोटेशन मध्ये सिरीज असेल कॅरेक्टरची तर त्याला आपण स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणतो. इट कंटेन एनी नंबर ऑफ कॅरेक्टर इनक्लोज इन द डबल कोट्स. ओके, डबल कोट मध्ये इन्क्लूड किती कॅरेक्टर असतील त्याला आपण स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणतो. स्ट्रिंग कॉन्स्टंट आपण कशाने ओळखू शकतो, डबल कोटेशन मार्कवर. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये ते लिहू शकता. सो थँक्यू.